साधना मार्गात आता मी आलो, मी साधना करायला लागलो. मग आपल्याला विविध एक्सपिरियन्सेस यायला लागतात. कधी कधी असं वाटतं की स्वप्न पडायला लागतात विचित्र. कधी कधी चांगले पडतात, कधी कधी खूप वाईट स्वप्न पडतात, मध्येच सुगंध यायला लागतो. येस. तर मग हे काय असतं? म्हणजे हे आपलं हॅल्युसिनेशन याला म्हणतात की ऍक्च्युली काहीतरी घडत असतं? ओके. जे नाडीशास्त्र जो आपला आहे, ज्या योगशास्त्राने नाडीशास्त्रांचा अभ्यास ज्या लोकांनी केलेला असेल त्यांना हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे. आपल्या नाड्यांचं जेव्हा शुद्धीकरण होत असतं बॉडीमध्ये, जी टॉक्सिसिटी जी आपली आहे ही जेव्हा क्लिनिंग केली जाते अध्यात्माच्या नुसार, कुठल्या साधनेतून, कुठल्या उपासने मार्गातून, तर एक सर्टन मोमेंट अशी येते त्याच्या लाईफमध्ये की देहाचं शुद्धीकरण होत असताना त्या नाड्या खूप शुद्ध व्हायला लागतात, क्लिअर व्हायला लागतात. तेव्हा आपल्या शरीरामधला एक सुगंध आपल्याला येतो. कुंडलिनी ज्यांची अवेकिंग झालेली असेल त्यांना कुंडलिनीचा एक सुगंध येतो. जसं दत्तगुरु आले तर दत्तगुरूंचा एक हिनाचा एक सुगंध आपल्याला घरामध्ये पसरतो फॉर एक्झाम्पल. सो हा झाला आपल्या आंतरिक शारीरिक याच्यातला सुगंध आहे हा. सेकंड, काही वेळेला असं असतं की हस्तजीवा जी आपली जी नाडी आहे, या हस्तजीवा नाडीने सुद्धा ही खूप रहस्यमय नाडी आहे. आणि ही नाडीचं जेव्हा शुद्धीकरण होतं ना प्रॉपर वेळी, तेव्हा ही जेव्हा शुद्धीकरण व्हायला लागतं तेव्हा सुद्धा असा सुगंध यायला लागतो. मग आपल्याला वाटायला लागतं की वातावरणामध्ये सुद्धा असं काही म्हणजे एक वेगळाच सुगंध आपल्याला येतो, दैविक असतो तो, फार युनिक असतो तो एक्सपिरियन्स. अशा दोन्ही टाईपचे एक्सपिरियन्स तुम्हाला त्या वेळी येऊ शकतात. त्याला आपण हॅल्युसिनेशन न म्हणता आपण त्याला एक म्हणूया की ते शुद्धीकरणाची प्रोसेस तुमची ऑलमोस्ट स्टार्टअप झालेली आहे. हा एक संकेत आहे ईश्वरी की तुम्ही योग्य वळणावरती, योग्य मार्गावरती आहात, तुम्ही चाललेला आहात त्याच्यासाठी.